6 जण विमानामध्ये होते, 6वे व्यक्ती दादा होते। जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच। दादा आज येतील, उद्या येतील। मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेन। नमस्कार। आजची सर्वात मोठी बातमी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नैसर्गिक होता की तो एक पूर्वनियोजित कट होता। आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत सर्वांना हादरवून सोडलंय। पाहूया या प्रकरणातील पॉइंट टू पॉइंट रिपोर्ट। सर्वात आधी नजर टाकूया रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या पहिल्या आणि सर्वात गंभीर मुद्द्यावर। मुद्दा 1, अजितदादांचा अपघात झाला नाही तर तो भात असण्याची शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। मुद्दा 2, एखाद्या मोठ्या व्यक्तीला मारायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या चालकाला किंवा पायलटला मारणे, असा संशय त्यांनी एका पुस्तकाचा दाखला देत व्यक्त केला आहे। मुद्दा 3, पवार कुटुंबाला आणि रोहित पवारांना या अपघातामागे काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रोहित पवारांनी थेट VSR व्हेंचर्स या विमान कंपनीच्या कारभारावर बोट ठेवलंय। पाहूया कंपनीबद्दलचे धक्कादायक खुलासे। मुद्दा 1, या कंपनीच्या विमानांना युरोपियन एजन्सींनी बंदी घातली होती, तरीही भारतात ही विमाने कशी उडत होती, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे। मुद्दा 2, 2023 मध्ये याच कंपनीच्या विमानाचा मुंबईत अपघात झाला होता, त्याचा रिपोर्ट दाबण्यात आला। रोहित पवार म्हणतात, तो रिपोर्ट आला असता आणि कारवाई झाली असती तर आज अजितदादा जिवंत असते। मुद्दा 3, या कंपनी DGCAचे माजी अधिकारी काम करत असल्याने तपास अहवाल खोटे असू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं आणि रोहित पवारांना कोणता पुरावा सापडला, पहा ही स्लाइड। वेळापत्रक बदल। 27 जानेवारीला अजितदादा गाडीने जाणार होते, पण उशीर झाल्यामुळे त्यांना विमान बुक करावं लागलं। अपघाताची वेळ सकाळी 8:10 टेक ऑफ झालं आणि 8:43 ते 8:45 दरम्यान अपघात झाला। हादरवणारा पुरावा। रोहित पवारांना घटनास्थळी अजितदादांचे जळालेले स्वेटर आणि घड्याळ सापडले। ते घड्याळ सकाळी 9 वाजता बंद पडले होते, यावरून त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पडली। केवळ अपघातच नाही तर यामागे राजकीय घडामोडींचाही संबंध आहे का? रोहित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विलिनीकरण थांबले। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण जवळपास निश्चित झाले होते, पण अजितदादांच्या निधनामुळे ते थांबले। अंतिम इच्छा। अजितदादांची काहीतरी अंतिम इच्छा होती, जी रोहित पवार 12 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहेत। नवीन समीकरण। या अपघातानंतर सुनेत्रा पवारांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे। तर प्रेक्षकांनो, हा अपघात होता की घातपात? VSR कंपनीवर अजून कारवाई का नाही? आणि 12 तारखेला रोहित पवार कोणता नवीन गौप्यस्फोट करणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा